Our second topic is Lambert cosine law. What we will see in this, याच्यात आपल्याला काय बघायचं आहे. आता पहिलं आपण इथं डेफिनेशन बघू. According to this law, the illumination at any point on a surface is proportional to the cosine of the angle between the normal at that point and the direction of the luminous flux. आता बघा याच्यामध्ये काय आहे. आता याच्यामध्ये हा यस आहे. इन दिस यस इज अ पॉईंट सोर्स. आफ्टर दॅट दिस ए and सी. व्हॉट इज दिस, याचं हे काय आहे इथं एरिया आणि हा बी, त्याच्यामध्ये हा काय आहे बी. आता इथं ए आणि सी याच्यामध्ये आपण आता असं बघू, हा ए आणि सी हा काय इथं नॉर्मल, म्हणजे इथं काय परपेंडिक्युलर, इथं काय इथं लाईट फॉल होते. ए सी आहे नॉर्मल, परपेंडिक्युलर इथं लाईट फॉल होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो ए बी आहे हा काहीतरी अँगल इथं थिटा अँगल आहे. काय ते ए बीमध्ये तुम्हाला इथं थिटा अँगल भेटणार आहे. इथं अँगल आहे थिटा. आता या थिटामुळे इथं काय प्रोड्यूस झाला कॉस. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय इथं भेटणार आहे कॉस. त्या काहीतरी अँगल त्याच्यामध्ये इथं काय भेटणार कॉस. आता इथं म्हटलं अकॉर्डिंग टू दिस लॉ इल्युमिनेशन ॲट एनी पॉईंट. ठीक आहे. आता इथं एनी पॉईंट म्हटलं आहे. इथं तुम्हाला काय भेटलं अँगल भेटलं आहे. तर इल्युमिनेशन ॲट एनी पॉईंट ऑन ए सरफेसमध्ये इथं एनी पॉईंट. आता बघा इथं काय केलं एनी सोर्सपासून सुरू झालं आहे. इथं काय दाखवलं आणि फ्लक्स दाखवले बघा. खूप फ्लक्स असा ॲट एनी पॉईंट इथं काय होतं फ्लक्स फॉल होतं आहे. म्हणून इथं काय केलेलं आहे, इथं खूप ब्लॅक लाईन्स आलेले आहे. इज प्रोपोर्शनल टू द कोसाइन ऑफ द अँगल. हे मी तुम्हाला सांगितलं इथं कॉस अँगल आहे. ते अँगल म्हणजे काय तर कोसाइन अँगल म्हणजे प्रोपोर्शनल टू कशाला आहे कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द नॉर्मल ॲट दॅट पॉईंट. म्हणजे इथं मी सांगितलं ए सी या नॉर्मल ॲट दॅट पॉईंट अँड द डायरेक्शन ऑफ द ल्युमिनस फ्लक्स. आणि ल्युमिनस फ्लक्सची डायरेक्शन जे इथं ए बी भेटते. हे त्याची झालेली डेफिनेशनचं मिनिंग. तरी पण तुम्हाला याच्यामध्ये याच्यामुळे तुम्हाला काय भेटणार आहे लास्ट स्टेटमेंट. आता जे आपण मागचे जे बघितलं ई इज इक्वल्स टू आय अपॉन डी स्क्वेअर. सेम याच्यात पण ते भेटणार आहे. फक्त याच्यामध्ये काय तुम्ही लावणार आहे कॉस थिटा. याच्यामध्ये लावणार तुम्ही कॉस थिटा. ठीक आहे. ते डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. इथं दिलेलं पण आहे बघा. इथं डेफिनेशनमध्ये काय म्हटलं व्हॉट इज गिवन इन डेफिनेशन द अँगल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉस थिटा ॲट एनी पॉईंट ऑन ए सरफेस इज प्रोपोर्शनल टू द कोसाइन ऑफ द अँगल. तर आपण बघू दिस वन इज सी हिअर इट इज गिवन illumination E is directly proportional to I cos theta upon R square. आता I upon R square मागे सेम आपण बघितलेलं होतं. मागच्या डेफिनेशनमध्ये पण इनवर्स स्क्वेअरमध्ये सेम होतं. फक्त त्याच्यात कॉस थिटा काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर आता आपण बघू कॉस थिटा याच्यामध्ये कसं आले. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला. आता आपण इथं काय म्हटलं बघा कॉस क्यूब थिटा लॉ. ठीक आहे. आता हा कसा आलता बघू. फर्स्ट लाईन कन्सिडर ए पॉईंट सोर्स हंग ॲट ए पॉईंट ए. बघा आता इथं ए पॉईंट ए इथं काय आहे पॉईंट सोर्स आहे. ठीक आहे. इथं लॅम्प त्यांनी हंग केलेला म्हणजे अटॅच केलेलं इथं हँग केलं. पॉईंट ए इज ॲट हाईट एच. आता हा हाईट एच इथे दिसतोय. तर एक सरफेसपासून म्हणजे वर्किंग प्लेनपासून एच हाईटवर आहे. ते इन मीटर्स फ्रॉम वर्किंग प्लेन. ठीक आहे. ते मी सांगितलं. इल्युमिनेशन ॲट पॉईंट बी. आता पॉईंट बीला इल्युमिनेशन काय असणार आहे बघा. आता इथं पॉईंट बी आहे म्हणजे ह्या इथं समजा इथं वर्किंग प्लेनला इथं इल्युमिनेशन काय असणार आहे आय. इल्युमिनेशन इज इक्वल्स टू आय अपॉन एच स्क्वेअर. ठीक आहे. एच स्क्वेअर हे इल्युमिनेशन असणार इथं दिलेलं आहे. इथं काय आय अपॉन एच स्क्वेअर. आणि सेम इल्युमिनेशन ॲट पॉईंट सी. इथं पण तेच असणार आहे आय अपॉन इज इक्वल्स टू आय अपॉन. आता इथं ए सी मग इथं आपण काय घेतलेलं आहे ए सी स्क्वेअर. इथं एच आहे म्हणून एच स्क्वेअर घेतलं. इथं ए सी म्हणून ए सी स्क्वेअर घेतलेलं आहे. ठीक आहे. आता हा कॉस थिटा. आता कॉस थिटाचं बघू आपण इथं काय आलेलं आहे. त्याच्या आधी आपण काय बघायचं आपल्याला. त्याच्या आधी आपण बघू या कॉस थिटा झाल्यानंतर आता हां बघा. आता हा कॉस थिटा हा कसा आहे. आता कॉस थिटा काय आहे आपलं कॉस थिटा इक्वल्स टू. आता कॉस थिटा काय असतो आपला फॉर्म्युला बेस अपॉन
हायपोटेन्यूस, बेस अपॉन हायपोटेन्यूस, फक्त मी असं लिहितो हायपोटेन्यूस. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा बेस अपॉन हायपोटेन्यूस. आता बघा, आता इथं काय आहे, तुम्हाला इथं बेस काय भेटणार आहे, इथं बेस बघा काय, इथं बेस काय दिलेला. आता इथं हा एच हा कन्सिडर करा, याला याला एक्स ॲक्सिस म्हणा. एक्स ॲक्सिस कसं म्हणा तुम्ही, हा बेस आहे. ठीक आहे. आणि हा हायपोटेन्यूस आहे. तर आपल्याला आता इथं काय फॉर्म्युला आहे आपला, बेस किती, इथं बेस आपण करू एच. ठीक आहे. हा बेस आहे. आता हायपोटेन्यूस किती आहे, ए सी. इथं बघा हा ए सी, तर इथं मी ए सी घेतला. आणि हा प्रोपोर्शनल कशाला आहे आता, कॉस थिटाला. कॉस थिटा, कॉस थिटा इज इक्वल्स टू एच अपॉन ए सी. ठीक आहे, ए सी. मग आता आपल्याला ए सी काय भेटणार आहे, ए सी इक्वल्स टू, आता हा ए सी का इकडे जाईल, मग ए सी इज इक्वल्स टू एच अपॉन कॉस थिटा. म्हणजे आपल्याला कसली व्हॅल्यू भेटली आता, ही ए सीची व्हॅल्यू. तर मग आता बघा इथं आपल्याला ही ए सीची व्हॅल्यू बघा, इथं ही ए सीची व्हॅल्यू अशी आलेली जे मी ते सांगितलं, ए सी इज इक्वल टू एच अपॉन कॉस थिटा. आता इथं आपल्याला इक्वेशन भेटलं तर आय अपॉन ए सी स्क्वेअर. मग आता ए सीची व्हॅल्यू काय, एच अपॉन कॉस थिटा. मग आपण इथं काय केलं, एच अपॉन कॉस थिटा स्क्वेअर. इथं स्क्वेअर मी सांगितलं, इथं स्क्वेअर कसं आलं होतं. ठीक आहे. आणि हा कॉस थिटा हा डेफिनेशन हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तिथं आपण इथं बघितलं बघा, हा कॉस थिटा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणून आपल्या इथं काय केलं, कॉस थिटा त्यांनी डायरेक्ट घेतला. कारण इथं काहीतरी अँगल येत होता बघा, हा काय आलेला आहे इथं, इथं इथं हा काहीतरी अँगल आलेला आहे. ठीक आहे. हा काहीतरी अँगल आहे, म्हणून इथं काय केलं यांनी, हा कॉस थिटा हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आला. कारण त्यांनी इथं ए सीसाठी घेतला. ए बीसाठी फक्त एच येणार आहे, पण ए सीसाठी काहीतरी अँगल आहे म्हणून इथं काय आलं, कॉस थिटा आला. मग आपण बघितलं ए सी कसं आला, मग ते ए सीची व्हॅल्यू एच अपॉन कॉस थिटा आलं. त्याच्यानंतर कॉस थिटा काय झाला, अप्पर साईड, इट विल गो ॲट अप साईड. इथं कॉस थिटा स्क्वेअर काय गेला, वरती गेला. आणि कॉस थिटा स्क्वेअर, इथं कॉस थिटा स्क्वेअर इंटू कॉस थिटा, तो किती येणार आहे, कॉस क्यूब थिटा. म्हणून इथं काय आलेलं आहे, कॉस क्यूब थिटा. एच अपॉन एच स्क्वेअर, हा स्क्वेअर एच, इथं एच अपॉन एच स्क्वेअर हा काय असणार आहे, सेम सेम आला, फक्त कॉस स्क्वेअर थिटावरती गेला. आणि कॉस स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा, कॉस क्यूब थिटा. म्हणून आपण याला काय म्हणतो, दिस लॉ. याच्यामध्ये नंतर म्हटलं, दिस लॉ इज ऑल्सो नोन ॲज कॉस क्यूब थिटा लॉ. म्हणून हा कॉस क्यूब थिटा आलेला आहे. लॉ ऑफ इनवर्स स्क्वेअर, लॉ लॅम्बर्ट कोसाइन अँड कॉस क्यूब लॉ आर निडेड इन न्यूमेरिकल्स. ठीक, याचं काही नाही न्यूमेरिकल, फक्त याला आपण काय म्हणतो, कॉस क्यूब थिटा. तर हा कॉस क्यूब थिटा त्यामुळे आलेला आहे. ओके, वी विल स्टॉप हिअर.